हाय हॅलो, कसे आहात सर्वजण? सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. संध्याकाळचं 4-5चं टायमिंग आहे हे. आता 2-3 दिवस झालं ना थोडंसं असं वारं सुटतं इकडं. शक्यतो इकडं असं वारं वगैरे जास्त सुटत नाही, पण आता सुटत होतं. आणि हे बघू शकता, फणसाच्या झाडाला 3 फणस एकाच ठिकाणी असे मोठे मोठे आलेले आहेत. अजून ते काढायला नाहीत आले, अजून 1-2 महिना टाईम आहे असं म्हणतात. मग आणि सुपारीला आता हे निघलं आहे बघा, मोहर निघला आहे. आत्ता सुपारी येतील असं वाटतंय. ह्यावेळी सुपारी लेट आले ते. 2 झाडाला मोहर आला, एकाचा गळून गेला आणि 2 एकाचा आहे. आणि आज मी हे केरळच्या पद्धतीचं नेचर चिकन फ्राय आणि चिकन करी असं बनवायला घेतलं होतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. हे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली. चिकन धुवून घेतलं आणि थोडंसं बाजूला काढलं चिकन करी बनवण्यासाठी, आणि चिकन फ्राय करण्यासाठी थोडंसं घेतलं. त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, हळद मीठ लाल तिखट धण्याची पूड आणि कॉर्नफ्लॉवर, थोडंसं लिंबू पिळून घेतलं. म्हणजे घरात जे काही साहित्य हे कसं जरी फ्राय केलं तरी म्हणजे छान चव लागते. मुलांना काय होतं, भाजीतलं चिकन खात नाहीत ते, त्याच्यामुळं मग थोडंसं असं फ्राय करून देते त्यांना. मग थोडंसं दही पण लावून घेतलं आणि लावून एक अर्धा तास तरी ठेवून द्यायचं तसंच, आणि नंतर मग फ्राय करून घ्यायचं. कमी तेलामध्ये असं मी पसरट पॅन घेते, मग दोन्ही बाजूनी मग असं भाजलं तरी व्यवस्थित भाजलं जातं. मग जास्त तेल पण बाकी राहत नाही, नाही तर बाकी राहिलेल्या तेलाचं नंतर काय करायचं असं कोडं पडतं. त्याच्यामुळं मग असं करते कमी तेलामध्ये. मग छोटे छोटे पीस करून घेते. मोठे पीस असले तर मग आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात नाही, मग ते असं डीप फ्राय करावे लागतात. त्यामुळं मग असं छोटं पीस केलं की व्यवस्थित म्हणजे आतपर्यंत भाजलं जातं चिकन. आणि असं दोन्ही बाजूने मग अगदीच गॅस बारीक ठेवायचा नाही, बारीक ह्याच्यात ठेवलं तर थोडंसं मग असं कडक होतं. मीडियम गॅसवरतीच दोन्ही बाजूने असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. छान चव लागते अशी. पण थोडासा कढीपत्ता पण त्याच्यासोबत टाकायचा, फ्लेवर छान येतो तसा. चिकन भाजून परत दुसरी बॅच दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलं. आणि तोपर्यंत मग तेलामध्ये थोडंसं धनं जिरं बडीशेप, परत गरम मसाला तेजपत्ता दालचिनी 1-2-3 लवंग 2-3 मिरी असं घालून घेतलं. ते थोडंसं भाजून घ्यायचं आणि साईडला काढायचं नंतर ते. आणि त्याच कढईमध्ये नंतर मग ओला नारळ खिसून घेतला होता, तो पण त्याच्यामध्ये, तो अगदी असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा. ओला नारळच असा भाजून घालते, छान चव येते भाजीला. त्याच्यामध्ये लहान कांदे भेटतात ते पण घातले आणि कढीपत्ता. नंतर ते कडलेलं थोडंसं तेल परत वळून अजून थोडंसं तेल घातलं आणि खोबरं छान असं भाजून घेतलं. आता ते अगोदर भाजलेले गरम मसाले पण त्याच्यामध्ये घालून घेतले आणि मग हे असं व्यवस्थित मिक्स करून त्याचं वाटण, थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घ्यायचं, बारीक असं पेस्ट करायची. आता नंतर काय जास्त मसाले भाजायची गरज नाही. आणि हे तेवढंच तेल बाकी राहिलं होतं बघा चिकन तळलेलं, थोडंसं खोबरं भाजताना घातलं. आणि आता हे भात नेचर बनवायला घेतला होता, थोडंसं तूप आणि थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये गरम मसाले घातले, वेलची दालचिनी मिरं लवंग तेजपत्ता, थोडासा कांदा उभा चिरलेला आणि गाजर थोडंसं भाजून घ्यायचं. अगदीच जास्त भाजायचं नाही, कारण नंतर ते भाताबरोबर शिजून निघतं. आणि तांदूळ अर्धा तास असं पाण्यात भिजत ठेवायचे आणि नंतर मग पाणी नितळत चाळणीत ठेवून द्यायचे. आणि तांदूळ 2 ते 3 मिनिट असं थोडंसं परतून घ्यायचं चिकन फ्राय होईपर्यंत. तोपर्यंत ही बाकीची सगळी तयारी करून घेते, मग जास्त वेळ जात नाही तसा.
आणि मग गरम पाणी करून मी 4 वाटी तांदूळ घेतलेलं, त्याच्यासाठी मी 5 वाटी पाणी घातलं. म्हणजे तेवढ्या पाण्यात शिजते. आणि पाणी गरम करून घालायचं म्हणजे भात पटकन शिजला जातो. आणि मग असं थोडं मीठ टाकून हे असे व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवून दिलं भात शिजेपर्यंत. तोपर्यंत मग चिकन करी बनवायला घेतली. ते राहिलेलं तेल सगळं पुसून घेतलं याच्यामध्ये. आणि तेलामध्ये मग थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि हा कांदा उभा चिरून घेतलेला घातला. कांदा आता अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये नंतर आलं लसूणची पेस्ट घातली. कांदा व्यवस्थित भाजला की आपल्या करीला छान चव येते. भाजून कांदा अगदीच कमी होतो. नंतर मग टोमॅटो बारीक कट करून घेतलं, ते पण त्याच्यामध्ये घालून टोमॅटो पटकन भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आणि वरून झाकण ठेवून टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेतलं. टोमॅटो शिजायला थोडासा वेळ जातो म्हणल्यानंतर झाकण ठेवलं. आता टोमॅटो व्यवस्थित भाजलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं धण्याची पूड आणि लाल तिखट थोडंसं कमीच घालते, कारण मुलं तिखट खात नाही जास्त. ते भाजून घेतलं आणि नंतर मग हे वाटण वाटलेलं ते पण त्याच्यामध्ये घातलं. वाटण वाटल्यानंतर 2 ते 3 मिनिटच भाजलं तरी बास होतं, कारण अगोदर ते सगळे मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत. त्याच्यामुळे नंतर जास्त वेळ भाजायची गरज नाही. आणि मग चिकन धुवून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेतलं. व्यवस्थित मिक्स करून मग नंतर पाणी गरम व्हायला ठेवलं बाजूला. गरम पाणी घातलं की कसं मग भाजीला चव येते गरम पाणी, आणि गार पाणी नाही घालायचं. आणि हे जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही. भाताबरोबर इकडच्या कसं थोडंसं आपल्या चपाती भाकरीसोबत पातळ रस्सा म्हणजे खायला छान वाटतं. पण भातासोबत करायचं असेल तर असं थोडंसं घट्टच ठेवायला लागते भाजी. आणि भात तयार झाला होता. आता त्याच्यामध्ये पुदिना थोडासा टाकला आणि हा कांदा चिकन तळल्यानंतर थोडासा कांदा तळून घेतलेला होता, तो पण भातामध्ये मिक्स केला. भात अगदी मोकळा असा होतो. व्यवस्थित मग ते मिक्स करून ठेवलं. तोपर्यंत कोशिंबीर पण बनवून घेतली होती. चिकन फ्राय करून झालं होतं, कोशिंबीर झाली होती. भात आता भाजी शिजायला थोडासा वेळ होता. शिजतं पटकन, जास्त वेळ लागत नाही. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.